मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सीएन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण नेहमी शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आणि तेही खात्रीशीर अशा प्रकारचे. आज आपण सगळ्यांसाठीच राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जो काही आता भारताचे अर्थमंत्री यांनी कालच इन्कम टॅक्स 2025-26 याच्या न्यू रिझाईम मध्ये जो काही बदल केलेला आहे तो आपण आज बघणार आहोत. त्याच्याने नेमकं कर्मचाऱ्यांना फायदा होईल का आणि जर झाला तर किती होईल हे सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन प्रकारचे व्हिडिओ अपलोड करेल त्या वेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा एकदा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नसते मित्रांनो. ठीक आहे, तर बघूया. काल आपल्या भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी नवी कर प्रणाली जी काही आहे त्याच्या बाबतीतलं वक्तव्य केलं आणि ते आपण त्यांच्या भाषणातून सगळं ऐकलं. पण मात्र तत्पूर्वी त्यांनी जुनी कर प्रणाली जी काही होती, ओल्ड टॅक्स रिझाईम, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये बदल आहेत की नाही हे आपण आज तरी काही सांगू शकत नाही. परंतु ते म्हटले होते की या टॅक्सच्या याच्यामधला जो काही बदल आहे तो मी काही दिवसांमध्ये सांगेल आणि शेवटी अशा प्रकारचे जे काही बदल आहेत ते याच्यामध्ये केलेले आहेत असं ते म्हटलेत. पण मग आता ही नवीन कर म्हणजे अद्याप तरी जुनी कर प्रणाली जी काही आहे ओल्ड रिझाईम याच्यामध्ये कुठलाही बदल आज सांगितलेला नाही. 2-4-8 दिवसात महिन्याभरामध्ये जर समजा तो आला तर तेव्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघणारच आहोत. परंतु जो नवीन कर प्रणाली होती त्याच्यातला जो काही बदल आहे तोही त्यांनी त्या ठिकाणी पुसटचा आपल्याला सांगितला आहे. त्याच्यामध्ये नेमका काय चेंजेस आहेत ते आपण बघणार आहोत. आणि आता बऱ्याच बांधवांचे फोन आलेत की सर मग आता आपल्याला जो काही टॅक्स काढणार होतो त्याच्यात फरक पडेल. परंतु मित्रांनो, हा जो काही बदल आहे तो आर्थिक वर्ष 2025-26 साठी आहे आणि त्याचं आकारणी वर्ष राहणार आहे 2026-27. आणि आता आपण जो काही टॅक्स काढणार तो 2024-25 चा काढणार आणि त्याचा आकारणी वर्ष असणार आहे 2025-26. आणि म्हणून जरी याच्यात बदल झाला तरी सुद्धा याचा जो काही टॅक्स कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला पुढच्या वर्षी करायला मिळणार. म्हणून या वर्षी त्या ठिकाणी मागच्या प्रमाणेच आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, तर आता मग नवीन कर प्रणालीमध्ये 24-25 जे काही आहे आता ज्याच्याने या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना टॅक्स काढावा लागेल त्याच्या बाबतीतलं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 0 ते 3 लाख 0%, 3 ते 7 लाख 5%, 7 ते 10 लाख 10%, 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20% आणि 15 लाखाच्या वरती जर समजा तुमचं टोटल इन्कम असेल तर त्याच्यात 30%. जो काही कॅल्क्युलेशन आपण ज्या पद्धतीने करतो टॅक्सेबल अमाऊंट जी काही असते त्याच्यावर हा आता जो काढणार आहोत नवीन कर प्रणालीमध्ये त्याचा अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन होणार आहे. मग आता जे काही काल आम्ही सगळ्यांनी टीव्हीवर ऐकलं, जो काही अर्थसंकल्प सादर केला जात होता त्याच्यामध्ये ऐकलं, तर त्याच्यातले चेंजेस अशा प्रकारचे दिसत आहेत. 0 ते 4 लाख 0%, 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाखाच्या वर 30%. अशा प्रकारचा जो काही बदल आहे तो आपण आता त्या ठिकाणी पुढच्या वर्षी आर्थिक वर्ष 2025-26 आणि आकारणी वर्ष 2026-27 याच्यामध्ये घेणार आहोत. मग आता याच्यामध्ये नवीन कर प्रणाली जी आहे ते आपल्याला माहितीच आहे ती पुढच्या वर्षी लागणार आहे. ज्यांची उत्पन्न याच्यामध्ये जर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन पाहिलं तर ज्यांचं उत्पन्न 12,75,000 असेल त्यांना टॅक्स लागणार नाही. 12 लाखापर्यंत टॅक्स सूट अशा प्रकारे म्हणतो आहोत आपण, पण तो कसा लागणार नाही? टॅक्स कॅल्क्युलेशन तर होईल, तो टॅक्स आपल्याला दिसेल, पण का लागणार नाही हे मात्र त्या ठिकाणी बऱ्याच जणांना माहिती नाही. म्हणजे तो कसा निघेल मग आता 12,75,000 रुपयांवरचा टॅक्स? तर त्याच्यामध्ये समजा एखाद्याचं उत्पन्न 12,75,000 आहे आणि त्याच्यात 12,75,000 वजा 75,000 स्टँडर्ड डिडक्शन 12 लाख आता उरलेत आणि याच्यामध्ये 0 ते 4 लाख 0,
4 ते 8 लाख 5% म्हणजे 20,000, 8 ते 12 लाख 10% म्हणजे 40,000. आता इथं आपल्याला 12 लाख उरलेलं असल्यामुळे आपण इथपर्यंतच घेतलं. मग ते आले 40,000 रुपये. हे 20,000 आणि हे 40,000, 60,000 रुपये आपला टॅक्स झाला. 12 लाखावरचा हा 60,000 रुपये टॅक्स झाला. परंतु होतं काय की अंडर सेक्शन 87A याच्यानुसार जर का एखाद्या कर्मचाऱ्याचं उत्पन्न 12 लाखापर्यंत असेल तर त्याला सूट दिली जाते, रिबेट दिला जातो आणि म्हणून हा टॅक्स नील होतो. पण आपण म्हणतो की त्याला टॅक्स लागणार आणि टॅक्स लागतो, हा 60,000 टॅक्स तर त्याला लागेल, परंतु या सेक्शनच्या अंतर्गत त्याला तो टॅक्स लागणार नाही, त्याला सूट दिली जाईल. एवढं एवढं उत्पन्न आहे आणि एवढं उत्पन्न असल्यामुळे आतापर्यंत आपण पाहत होतो की विविध टॅक्स दिले जात होते, या एवढं उत्पन्न कमवणाऱ्या व्यक्तीच्या हातात काहीच मिळत नव्हतं आणि म्हणून गव्हर्नमेंटने हा मोठा रिलीफ याच्यामध्ये दिलेला आहे. परंतु जर का समजा तुमचं उत्पन्न 12,75,001 जरी असेल तरी तुम्हाला हा 62,400 रुपये टॅक्स द्यावाच लागेल. म्हणजे 12 लाखाचं उत्पन्न असेल तर तुमचा टॅक्स नील होईल, अंडर सेक्शन 87A च्या मध्ये रिबेट मिळेल. पण जर समजा 12,75,001 जर तुमचं इन्कम असेल तर त्याच्यावर 60,000 टॅक्स, एज्युकेशन चेस 2400 रुपये, असा 62,400 रुपये टॅक्स तुम्हाला इन हाऊस द्यावा लागेल. आणि म्हणून याच्यासाठी तो रिलीफ आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने बऱ्याच वेळेस वाटतं मग याचं काही होणार नाही, तर हा बदल आणि या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता नवीन कर प्रणाली बघा, समजा एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं आहोत. समजा आता नवीन जो काही 2025-26 मध्ये जो काही बदल केलेला आहे आणि आता 2024-25 जो काही आपण टॅक्स घेणार आहोत त्याच्यामध्ये एक आपण कंपॅरिझन केली तर आपल्याला नवीन झालेला बदल फायदेशीर ठरणार आहे की आत्ताचा बदल. समजा एक उदाहरण घेऊया आपण, तुमचं उत्पन्न 15 लाख असेल, 15 लाख वजा स्टँडर्ड डिडक्शन 75,000 बरोबर उरले तुमचे 14,25,000. मग आता 24-25 ने पण कॅल्क्युलेशन करू आणि 25-26 ने पण कॅल्क्युलेशन करू आपण. 0 ते 3 लाखाला आहे 0% शून्य झाला. इकडे 25-26 मध्ये 0 ते 4 लाखाला 0% शून्य आहे. इकडे 24-25 मध्ये 3 ते 7 लाखाला 5% म्हणजे 20,000. इकडे 4 ते 8 लाखाला 5% म्हणजे हे पण 20,000 झाले. त्याच्यानंतर 7 ते 10 लाखाला 10% आहे म्हणजे याचे 30,000 झाले. आणि इकडे 8 ते 12 लाखाला 10% आहे म्हणून याचे 40,000 झाले. ठीक आहे. इकडचे 24-25 मध्ये 10 लाखापर्यंत 50,000 झालेले आहेत, 25-26 चे 12 लाखापर्यंत 60,000 झालेले आहेत. आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. म्हणून बघा, समजा तुमचं उत्पन्न 15 लाख असेल आणि 15 लाख वजा 75,000 14,25,000 आपले उरत आहेत, ते कॅल्क्युलेशन आपण करतो आहोत. मग आता 10 ते 12 लाख 15% 30,000, 12 ते 15 लाख याच्यामध्ये 20% म्हणजे आता हे आपलं 2,25,000च उरलेले आहेत, कारण आपण 14,25,000 उरत आहेत आपले स्टँडर्ड डिडक्शन वजा जाता, म्हणून इकडे 12 पर्यंत आपण 30% 15%वर आलो होतो. आता हे 2,25,000 उरले त्याच्यामधून, याच्यावर 20% म्हणजे 45,000 झाले ते. मग आता 15 लाखाच्या वरती 30%. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं 20,000, 30,000, 30,000 आणि 45,000, तर याच्यामध्ये तर बघा आपल्याला 1,30,000 हा टॅक्स याच्यामध्ये येतो आहे. किती? 25,000 आणि प्लस 5,000 जो काही आहे तो एज्युकेशन चेस आपल्याला इथं दिसतोय. मग आता एक गोष्ट या ठिकाणी आपली लक्षात आली असेल की जुन्या म्हणजे आता या वर्षी जो काही आपण टॅक्स काढणार आहोत त्याचा टॅक्स लागणार आहे आपल्याला 1,30,000. ठीक आहे. इकडे नवीन पुढच्या वर्षाच्या याच्यामध्ये बघत होतो आपण 12 ते 16 लाख 15%, ते पण आपल्याला 2,25,000 उरले आहेत. इथून वरपर्यंत 12 लाख गेले, 14,25,000 मधून 12 लाख गेल्यानंतर 2,25,000 याच्यावर येतो आहे 15% 33,750. 16 ते 20 इथं आपली रक्कम जात नाही म्हणून त्या ठिकाणी काही प्रश्न नाही. मग आता याचे 20,000, 40,000, 33,750 हे आपल्याला मागच्या स्लाइड मध्ये दिसेल आणि एकूण झाला 93,750 प्लस 3,750 एज्युकेशन चेस, असा 97,500 हा टॅक्स लागला. मग आता दोघांमधली जर कंपॅरिझन पाहिली, आता यावर्षी जो काही टॅक्स न्यू रिझाईमने काढणार आहोत तो 1,30,000 आणि पुढच्या वर्षी न्यू रिझाईमने जो काही आपण टॅक्स काढणार आहोत तो येतो आहे 97,500. या 1,30,000 मधून 97,500 गेल्यानंतर 32,500 रुपयाचा फरक आपल्याला दिसतो आहे, ज्याचं उत्पन्न फक्त
15 लाखापर्यंत आहे. आणि हे उत्पन्न जसं जसं पुढे जाईल 16 लाख, 17 लाख, 18 लाख, 19 लाख, 20 लाख, 20 लाखाच्या वरती, तर 100% हा फरक वाढत जाईल. म्हणजे ज्याचं उत्पन्न 20 लाखाच्या दरम्यान होईल त्याला सुद्धा या टॅक्स रिझाईम म्हणजे आता या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये साधारणतः 76 ते 80 हजाराचा फरक पडणार आहे. आणि म्हणून राज्य आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच हा एवढा मोठा फरक आपल्याला दिसतो आहे. आतापर्यंत खूप टॅक्स भरला लोकांनी, आता त्याच्यामध्ये थोडीफार रिलीफ त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेली आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. मग या सगळ्या उत्पन्नामध्ये जे काही समजा कॅपिटल गेन असेल, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये वगैरे जो काही पैसा असेल तुमचा गुंतवणूक केली असेल त्याचं काय, तर त्याची रक्कम याच्यामध्ये मिळवली जात नाही. त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन हे वेगळं असतं. ते याच्यामध्ये मिळून असा एकत्रित टॅक्स काढता येणार नाही. त्यांचं वेगळ्या प्रकारची टक्केवारी असते. 366 दिवसांपेक्षा जास्त दिवस जर शेअर तुम्ही ठेवले आणि नंतर जर विकले म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, तर याला जवळपास 1.25 लाखापर्यंत जर तुम्हाला नफा मिळाला तर तो सूट असतो. 1.25 लाखाच्या पुढे 12.5% टॅक्स द्यावा लागतो. म्हणून मी म्हणतोय की याचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं, की कॅपिटल गेन त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येत नाही. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुमचा जर असेल 366 दिवसापेक्षा कमी जर समजा तुम्ही तुमचा नफा तुम्ही काढून घेतला, तर त्यावेळेस तुम्हाला नफ्यावर 20% टॅक्स हा द्यावा लागतो. म्हणजे 1 लाख तुमचा नफा असला तर 20,000 टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. अशा प्रकारचं कॅपिटल गेनचे जे काही कॅल्क्युलेशन ते वेगळ्या प्रकारे असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती आपण आज पाहिलीत. पुन्हा जेव्हा अजून क्लिअर याच्यामध्ये होईल, अजून त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये आपल्या भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन या जेव्हा आपल्या समोर ते सगळं मांडतील त्यावेळेस आपण निश्चितच याच्यावर पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थांबूया. तुमचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.